हळू ना, किती जोरात मारतेस काय सासूला? नाही आई. लाव सर लाव येताना भावना किती गोड दिसतेस. खरंच दृष्ट काढायला पाहिजे, नाहीतर आपल्या घरच्यांचीच कोणाची तरी लागायची. हो की नाही सिद्धू? काढा काढा, दृष्ट काढा. ती फक्त आपल्या नातवंडाची आई नाही, तर आपल्या पक्षाचा चेहरा देखील आहे. काढा. बरोबर बोलतोय संपत तू. अरे तिच्या बरोबर आपल्या गाडे पाटील घराण्याला जो वंश येणार आहे ना, त्याची पण दृष्ट निघेल. काय रेणुका? वा भावना, यावेळेस तर डबल धमाका आहे. वाह छान. नाही, भावनाचं चांगलंच कौतुक चालू आहे. आणि काही दिवसांपूर्वी तुम्ही सगळे तिच्या होणाऱ्या बाळाच्या विरोधात होता. विसरून नाही गेलं सगळं. आणि आजी, म्हणजे तिला उमेदवारी काय मिळाली, तुम्ही तर बाजूच पलटवली. आजी प्लीज, तू खावली गेली आहे ती म्हणून बोलतेय, जरा समजून घे प्लीज. तेच तर करत आलो आपण आतापर्यंत. चला निघूया का आपण? नाही तसंही खूप उशीर होतो. आणि आई ऐक ना, ते भावनाची दृष्ट तू घरी आल्यानंतर काढणार. नाही दृष्ट काढूनच जायचे. अरे किती सुंदर दिसतीये ती, आणि असंच बाहेर जाणार आहे ती. नाही नाही, मी आलेच. घ्या, कमाल आहे. म्हणजे घरात महत्व कोणाला? जी सून या घराला वंशाचा दिवा देईल तिला. आणि पक्षातही तीच महत्वाची आणि घरातही तीच. नीलांबरी वहिनी, अहो असं काही नाही. तुला काय जातं असं नाही म्हणायला? हो ना भावना? जे भोगतं ना त्यालाच माहित असतं. बास निलांबरी. अरे तुला कोणी काही बोलत नाही याचा अर्थ तू काहीही बोलावं असं नाहीये. आजी, तुम्ही इतक्या लवकर कशा बदलू शकता? माणसं बदलतात. आपल्या या घराच्या भल्यासाठी तुलाही बदलायला हवं खरं तर. पण हे असेल तर मग असं का झालं असतं? अक्कलच नाही तुला. बोला तुम्ही, मलाच बोला. नीलांबरी प्लीज. मी पण आयुष्यभर गप्पच बसतो आम्हाला. नीलांबरी वहिनी, आईनी सगळ्यांना बोलवलंय. तुम्ही पण येताय ना? निघूया का आपण? लक्ष्मीताई वाट बघत असतील. निघूया. काय रे, सगळं सामान वगैरे गाडीत हो ठेवलंस हो, ना? घेतलंय सगळं. चला. बास झाला सोनबाई. आधी ही आदळा आपण बंद करा. गाडे पाटलांच्या सुनेला हे असलं वागणं शोभत नाही, समजलं? पाहिलं ना काय म्हणाले तुमचे पप्पा? काही दिवसांपूर्वी स्वतःच म्हणाले होते ना की निवडणुकीच्या उमेदवारीसाठी ते मला उभे करणार म्हणून. आता काय बोलताय? काय म्हणाले ते आता? ऐकलं तुम्ही? गाडे पाटलांची सून म्हणून मी शोभत नाही. जर एवढं सगळं होतं ना, तर कशाला माझं उमेदवारीसाठी नाव सुचवलं? नीलांबरी प्लीज प्लीज शांत हो. प्लीज प्लीज प्लीज. कशी शांत होऊ? आजवर तुम्ही एक चकार शब्द बोलत नव्हते. नंदी बैलासारखे बुगू बुगू करायचे. ते पण ठीक होतं. पण आज तुम्ही माझ्याच विरोधात बोललात. माझं स्वतःची बाजू घेण्यासाठी तुमचं थोबड नाही उचकटलं आणि माझ्या विरोधात तोंड उघडलं. नवरा आहात ना तुम्ही माझा. तुमच्या नावाचं कुंकू लावते मी. मला वाटलं होतं की या घरात कोणीतरी असेल की ठामपणे माझी बाजू घेईल. पण नाही. मला आता कळालं, या घरात फक्त त्याच बायकांना मान आहे ज्या या घरासाठी उपयोगी आहेत, जे या घराला मूल देऊ शकते. मला हे कळतं, माझी काय चूक आहे आज? माझ्या नशिबात नाहीये चूक, म्हणून मला असं वागवायचं का? काय पाप केलंय मी? नीलांबरी, अगं तुला मूल होत नाही म्हणून घरातलं कोणी कधी काही तुला बोललंय का? उगाच काय गैरसमज करून घेतेस ग? वेळ लागलाय का तुला? हो, वेळ लागलाय मला. वेळ लागलाय मला. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या पागलखान्याला फोन करा. मेंटल हॉस्पिटलला फोन करा तुम्ही. माझी या घरात जागा नाही. तुम्ही दूर. तू शांत हो. तुम्ही आधी मेंटल हॉस्पिटलला फोन करा. तू शांत हो. तू शांत हो. पप्पा तुम्ही बाहेर या. ओरडू नको. शांत हो. शांत हो. काय होतंय तुला? शांत हो नीलांबरी, काय होतंय मी तुला? तुम्हाला फायनल सांगते, तुम्ही आत्ताच्या आता
फोन करा. निलांबरी निलांबरी शांत हो. वा, आता तुम्ही माझ्यावर ओरडायलाही लागले. बास, मी सहन करणार नाही हं. तुम्ही अजिबात जवळ यायचं नाही माझ्या. चावी दे माझ्याकडे. मिळणार नाही. निलांबरी चावी दे माझ्याकडे. तुला नीट गाडी चालवता येत नाही, ऍक्सिडेंट करशील. तू चावी दे माझ्याकडे. मी माझं बघून घे आणि होऊ देत माझा ऍक्सिडेंट. असं तुम्हाला काय फरक पडतो? चावी दे. एक निरुपयोगी व्यक्ती कमी होईल ना या घरातून. होऊ देत माझा ऍक्सिडेंट. निलांबरी. नाही देणार. चावी दे निलांबरी. एक पाऊल पुढे टाकू नका. सांगितलं ना मी. यायचं नाही. अगं झाली का तुमची तयारी? झाली झाली आई. ए, वीणा बरं रांगोळी काढायला विसरू नको. हो आई, काढतेच. जानू किती छान दिसतंय ना हे सगळं. हे बरोबर वाटतं ना. लगेच घेते काढायला. आलो आम्ही. अगं बाई या ना या. अरे वा, रेणुकाताई या. बसा ना. अशी गोडुली दिसते ग. किती छान तेज आलंय नाही भावनाच्या चेहऱ्यावर. माझी ताई आहेत सुंदर. हे मात्र तू एकदम परफेक्ट बोललीस. पण सुपासा तू खरंच सांगतो, कमाल आहेस तू. म्हणजे काल कार्यक्रम ठरला का आणि एवढी छान तयारी केलीस तू. सॅल्यूट तुला. काही फार तयारी केली नाहीये हा. जुजबीच आहे. गोड मानून घ्या. बरं बाळा बस ना, ओटी भरून घेऊया. रेणुकाताई चालेल ना? हो. लक्ष्मीताई, हा, ओटीच्या ताटामध्ये 5 फळं असतात, त्यात केळी ठेवलीत तुम्ही. केळी ठेवत नाहीत ना? अगं बाई, हो हो काढते. आई, अगं ओटीत 5 फळं द्यायची असतात ना, मग केळी का नको? अगं ते पूर्वापार असं म्हणतात की केळीच्या झाडाला एकदाच फळ येतं. मग बाई गरोदर असताना तिची ओटी भरताना केळं ठेवू नये, कारण तिला पुन्हा आई व्हायचं असेल तर. हो की नाही? अच्छा, हे कारण आहे का? भावना तुला अजून मूल हवंयत ना? हो सिद्धिराज, काय जानू ओटी भरून घेऊया. हा घर भरली नाती गोती सुखाने. भावना, आता खऱ्या अर्थाने डोहायला लागणार बरं तुला. वेगवेगळ्या गोष्टी खाव्याशा वाटते. आज तुझ्यासाठी बुंदीचे लाडू केले, पण कधीही काय वाटलं तर हक्काने सांगायचं मला. आई, अगं मला किती दिवस झाले खावेसे वाटत होते, तुला कसं कळलं? मला नाही तर कोणाला कळणार ग. आत्ता खातेस की नंतर खाते?